शाळेच्या प्राचार्या सौ वर्षा मॅम, मराठी विभाग प्रमुख सुशक्ती मॅम, सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी, ही परिमळा माझी कस्तुरी. जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी, ही परिमळा माझी कस्तुरी. तशी भाषा माझी साजरी मराठीया, तशी भाषा माझी साजरी मराठीया. या कवितेच्या ओळी ऐकून तुम्हाला वाटलं असेल की या कवितेच्या ओळी लिहिल्या असतील कोणा एका मराठी कवीने किंवा संताने. पण या मराठी कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत एका इंग्रज ख्रिश्चन धर्मगुरूंनी, एका इंग्रज ख्रिश्चन धर्मगुरूंनी, आणि त्यांचं नाव आहे फादर थॉमस स्टीफन्स. 15व्या शतकामध्ये त्यांनी हे मराठीमध्ये कविता लिहिलेली आहे. अशी अमृतातही पैजा जिंके आणि अमृताची गोडी असणारी माझी मराठी भाषा. या मराठी भाषेमध्ये असणारे भोपाळी, अभंग, ओवी, पोवाडे, लोकगीते, भक्तिगीते आणि मराठी भाषेला समृद्ध केलंय, संपन्न केलंय. जसं छोटे छोटे प्रवाह एकत्र व्हावे आणि नदीचा मोठा प्रवाह व्हावा, तशा या सर्व लोकगीतांनी माझ्या मराठी भाषेला समृद्ध केलंय, संपन्न केलंय. सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी स्त्रियांना जातो ओढावे लागे. 3-3 पायली, 4-4 पायली, म्हणजे आजच्या परिमाणामध्ये 20-20 किलो धान्य दळावं लागे, धान्य कांडावे लागे. तर हे काम हलकं व्हावं म्हणून ती आपल्या हृदयातले भाव ओठावर आणत असे आणि त्यांना गीत रूप देत असे. आणि अशीच ओवी माझी आजी म्हणताना मी ऐकलं आहे. पूर्वीच्या काळी असे स्टाईलच्या फरशा नव्हत्या की पुस्तक काम झालं. स्त्रियांना गाईच्या म्हशीच्या शेणांनी सारवावं लागे, झाडावं लागे, अंगण स्वच्छ करावं लागे. असं काबाड कष्टाचं काम होतं. पण काबाड कष्टाचं काम सुद्धा या ओवीच्या माध्यमातून त्या हलकं करत असत. अशीच ओवी एक माझी आजी म्हणत असे. ती ओवी अशी आहे. आठा दिसा आदित वारी, आठा दिसा आदित वारी, नाही सारविल, नाही सारविल. देव धुळबाग घोड्यावरी, देव धुळबाग घोड्यावरी, घोड माघारी परत येईल, घोड माघारी परत येईल. सांगण्याचा तात्पर्य हा की रविवार हा आपला कुलस्वामीचा वार असतो. कुलस्वामी कुणाचा ज्योतिबा आहे, कुणाचा खंडोबा, असा आमचा धुळोबा आहे. आणि आपण धन्य आहोत की याच रामलिंग धुळोबाच्या परिसरामध्ये आपली शाळा आहे. तर माझी आजी म्हणायची की आठवड्याचं काम एवढं होतं की आठवड्याचं काम मला सारवायला सवड मिळाली नाही. रविवारची सकाळ आली, माझा धुळोबा देव माझ्या दारात आला, पण माझं अंगण सारवलेलं बघितलं नाही आणि तसंच त्याने घोडं माघारी परत केलं. असे सहज भाव त्यांच्या ओठातून निघायचे. जशी अमृताची ओवीची गोडी आहे तशीच माझी भाषा परकड ही देखील आहे. खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. अशी खबरदार करणारी माझी मराठी परखड भाषा देखील आहे. तशी ती खेळकरपणा. आता खेळकर कशी तर बघा, पूर्ण वर्ष सासरमध्ये काम ओढून ओढून तिच्या जीवाला शीण यायचा आणि ती वाट बघायची गौरी गणपतीच्या सणाची. त्याला खात्री असायची की बैलगाडी घेऊन माझा बंधू मोराई होऊन येईल आणि मला सासरी नेईल. आता सासरी जायचं, सासऱ्यांना सांगायचं काय तर त्यांच्याकडे कौतुक कसं करते बघा. सासर माझं तळ, माहेर माझं खळ. म्हणजे माहेराला उपमा देते खळ्याची, म्हणजे ते कसं आहे ओबड धोबड आहे, ते कोरडा आहे. पण सासर माझं कसं आहे तळ आहे, पाण्यानं भरलेला आहे. तिथं सासरचं कौतुक करते पण तिला ओढ जायच्या माहेरची. तर अशी ही मराठी भाषा जीवनाच्या प्रत्येक भागात, प्रत्येक कामात सामावलेली आहे. आता हिचं हसणं, खेळणं, परकरपणा, तसं तिचं रडणंही सुंदर आहे. आता म्हणाल रडणं कसं सुंदर आहे तर सांगतो किस्सा. सांगते ऐका नावाचा एक मराठी चित्रपट 1959 साली आलेला होता. आणि हा चित्रपटाची कथा लिहिली होती आधुनिक वाल्मिकी गीत रामायण लिहिणारे मराठी कवी ग दी माडगुळकर यांनी. ग दी माडगुळकरांनी या चित्रपटासाठी एक लावणी लिहिली आणि या चित्रपटाचे संगीतकार होते वसंत पवार आणि राम कदम.
राम कदम आणि वसंत पवार यांनी खूप साऱ्या चाली शोधल्या लावण्यासाठी, पण कोणतीही चाल त्यांना मनासारखी वाटली नाही. राम कदम हे मिरजेचे, सांगली जिल्ह्यातील मिरजेचे, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर कोणी मयत झालं तर एक 10 ते 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तो मरणाचा देखील एक सोहळा असायचा. त्या मरणामध्ये त्या मयताच्या दारी सुद्धा रडताना सुद्धा एक ताल, एक सूर, एक लय असायची. असेच राम कदम त्या लावणीसाठी चाल शोधत होते आणि राम कदमांच्या शेजारी एका घरात एक व्यक्ती मयत झाली. आणि मयत झाल्यानंतर त्यांच्या कानावर शब्द आले, माझा बाप गेला ग, असा कसा गेला ग. आणि राम कदमांच्या डोक्यात चाल सुचली, बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. आणि या चित्रपटानं पुण्यामध्ये 5 वर्ष थिएटर मध्ये हा चित्रपट राहिला. अशी हसणारी, खेळणारी आणि रडण्यामध्येही सौंदर्य असणारी माझी मराठी भाषा. म्हणूनच मला माझ्या मराठी भाषेचा अभिमान वाटतो. माझी समृद्ध भाषा व मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची गरज काय. तर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांनी मराठी भाषेला दुसरा साहित्यातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला. त्यांनी जी मराठी साहित्याची सेवा केली, त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण त्यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर मी म्हणेन, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतामधून राहील मी, गेल्यावरही या गीतामधून राहील मी. अशी ही माझी मराठी भाषा. त्या मराठी भाषा गौरव दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.